भोर आणि वेल्हे तालुक्यामध्ये जवळपास 16 कोटी रुपयाच्या इमारती, त्या प्रशासकीय इमारती त्या ठिकाणी मंजूर व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी केली। यांनी हा विषय जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडीमध्ये त्या ठिकाणी केला। या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये विषय एकदम साधा होता। या विषयाला सहजतेने मान्यता फक्त देण्याचा विषय होता, परंतु त्यावरती काही मंडळींनी राजकीय भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि या ठरावाला त्या ठिकाणी तिथं प्रत्यक्षरित्या विरोध केला। त्यांना मी ही बाब निदर्शनास आणून दिली की जिल्हा परिषदेने हा ठराव त्या ठिकाणी रद्द केलेला आहे, त्यांना आपण पुन्हा आदेश त्या ठिकाणी द्यावा आणि इमारत त्या ठिकाणी व्हावी अशी मागणी केली। आमच्या समोर त्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिला आणि हा ठराव तुम्ही तात्काळ करा, परंतु त्यांच्या आदेशाला सुद्धा त्यावेळेच्या त्या प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी केराची कुटली जाते। पालकमंत्र्यांनी सांगून देखील पक्षाचा त्यांचा पदाधिकारी त्यांच्या आदेशाला केराची कुटली कशी दाखवतो आणि यातून खऱ्या अर्थानं राजकारणाचा वेगळा वास त्या ठिकाणी येत असल्याची शंका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी। त्यानंतर मध्यंतरी स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा एक निवेदन दिलं। त्यांनी त्या जागेबद्दल जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या जागेत त्या ठिकाणी व्हावं म्हणून त्यांनी निवेदन दिलं। परिषदेने ही जागा घेऊ नये म्हणून ठराव केल्याच्या बद्दल सुचवलं। त्यामुळे तिन्ही जागा नापसंत करून त्यांनी आता जिथं आपण आज भूमिपूजन केलं त्या चौथ्या जागेची सूचना या तिन्ही अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी मांडली। तरी देखील त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही। मध्यंतरी काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पालकमंत्री होते, त्यांच्या काळात सुद्धा आम्ही पाठपुरावा केला, परंतु ते सुद्धा काम त्या ठिकाणी झालं नाही की ही इमारत त्या ठिकाणी जागा जर जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेली आहे त्या ठिकाणी सुरू का होत नाही। तर त्याची विचारणा केल्यानंतर वन विभागाची हरकत असल्याचा दावा त्या ठिकाणी मीटिंगमध्ये केला। मी त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनची नवी इमारत जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त किंमत खर्चून आज त्या जागेमध्ये आता जिथं उभी आहे तोच गट नंबर आहे, एकत्र गट आहे, त्याच्यामध्ये वन विभागानं कधी आजपर्यंत हरकत घेतली नाही। मात्र आज प्रशासकीय इमारतीच्या जागेला कशा पद्धतीने तुम्ही हरकत घेऊ शकता अशी ज्यावेळेला विचारणा केली त्यावेळेला तो विषय त्या ठिकाणी संपला आणि या कामाचा कार्यारंभ आदेश त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये दिला आणि आज त्या कार्यारंभ आदेश म्हणजे वर्क ऑर्डर नंतर आज आपण प्रत्यक्षामध्ये त्याचं भूमिपूजन केलं।